लेडी नवाजबाई टाटांनी घातलेली साथ, त्यांचे वृद्धत्व आणि त्याचवेळी टाटा उद्योग समूहात काम करण्याचे तत्कालीन अध्यक्ष जे.डी. टाटा यांची ऑफर, यामुळे रतन टाटा अमेरिकेतील आपला गाशा गुंडाळून भारतात परतले. आरंभी बालपणी ते मुंबईत राहिले, खेळले, बागडले. त्या वास्तूत म्हणजे टाटा पॅलेसमध्ये राहत. तिथे नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा आणि लहान नोएल टाटा हे अगोदरपासून राहत होतेच. भारतात परतल्यावर त्यांना आरंभीची काही वर्ष जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीत काम करावे लागले. ही कंपनी आज ज्याला झारखंड म्हटले जाते त्या राज्यातील जमशेदपूर या गावी आहे. हे गाव म्हणजे टाटा स्टील कारखान्यांनी वसुलेलीच वसाहत आहे. आजचे जमशेदपूर सर्व प्रकारच्या नागरी सुखसुविधांनी परिपूर्ण आहे. देशातील ते एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. रतन टाटा काम करण्यासाठी जमशेदपूरला आले. 1962-63 या वर्षी तोपर्यंत एक औद्योगिक नगरी म्हणून जमशेदपूरचा बऱ्यापैकी विकास झालेला होता. किमान पायाभूत सुविधा म्हणजे राहण्यासाठी क्वार्टर, पिण्याचे पाणी, वाहतुकीची साधने, भोजनाची सोय, तसेच लॉन्ड्री, सिनेमा थिएटर, छोटीशी बाजारपेठ, प्रार्थनास्थळे, शाळा वगैरे उभारल्या गेलेल्या होत्या, चालू झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतरच्या स्वतंत्र भारत सरकारनेही या नगरीचे देश उभारणी कार्यातील महत्त्व हेरून या नगरीसाठी सर्वतोपरी सहकार्य केलेले होते. कारखाना आणि त्यातील कामे शिस्तीत चालू होती. एकूण सगळी घडी व्यवस्थित बसलेली दिसत होती. काम करणाऱ्यांच्या पचनी औद्योगिक संस्कृती, औद्योगिक शिस्त पडली होती. व्यवस्थापक आणि कामगार संघटना यांच्यातील संबंधही सौहार्दपूर्ण होते. सगळे एका अर्थी सुरळीत आणि सुव्यवस्थितपणे चालू होते असे म्हणण्याजोगी परिस्थिती होती. रतन टाटांनी आरंभीची 2 वर्ष टिस्को कारखान्याच्या शॉप फ्लोअरवर काढली. हे काम तसे कष्टाचे असते, पण थेट कामगारांशी त्यामुळे संबंध येतो. त्यातून शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्यांच्या समस्या काय असतात, तिथली परिस्थिती कशी असते, अडीअडचणी काय असतात, हे रतन टाटा यांना थेट अनुभवायला मिळाले. कॅलिफोर्निया, अमेरिका येथे 10 वर्ष काढलेल्या रतन टाटांसाठी हा अनुभव सुखद नसला पाहिजे. अमेरिकेतील ते मस्त स्वच्छंदी कॉलेज वातावरण, अत्यंत उंची राहणीमान, शहरी सुखसुविधा, ऐषाराम आणि मुख्य म्हणजे सभोवतीची उच्च शिक्षित, उच्च राहणीमानाची माणसं, त्या अमेरिकी लाईफच्या तुलनेत तेव्हा बिहार प्रांतात मोडणाऱ्या जमशेदपूरचे वातावरण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिकदृष्ट्या दुसऱ्या टोकाचे होते असे म्हटले पाहिजे. शॉकिंग म्हणजेच धक्कादायकही होते. परंतु जेमतेम 25तील नवतरुण रतन टाटांनी हेही आव्हान स्वीकारले. ते मनापासून या कारखान्यात आपल्या कामात रमले. शॉप फ्लोअरचा हा अनुभव 2 वर्ष घेतला. त्या काळात भारतीय कारखानदारी अमेरिकन कारखानदारीपेक्षा कशी भिन्न आहे, भारतीय कामगारांची मानसिकता, त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्यांचे अग्रक्रम, त्यांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या आकांक्षा हे सर्वस्वी कसे भिन्न आहे हे रतन टाटांना कळून चुकले. तसेच कारखानदारीत काम करताना केवळ पुस्तकी ज्ञान, सैद्धांतिक शिक्षणही कसे अपुरे असते याचीही त्यांना कल्पना आली. एका अर्थी शॉप फ्लोअरवरची 2 वर्ष रतन टाटांसाठी भरपूर शिक्षण प्रशिक्षण देणारी, एक नवीन जाणीव देणारी ठरली, यात वाद नाही. पोलाद कारखान्यातल्या मोठमोठ्या भट्ट्या, फर्नेसेस, अवजड यंत्रसामग्री, तापमान, शारीरिक कष्ट हे सगळे रतन टाटांनी भारतात परतल्यानंतरच्या पहिल्या 2 वर्षातच भरपूर अनुभवले. त्यांना भारतात आल्याबरोबर सर्वप्रथम पोलाद कारखान्यात पाठवावे यामागेही उद्योग समूहाचे अध्यक्ष जेह अर्थात जे.आर.डी. टाटा यांची काही योजकता असावी असा तर्क नक्कीच करता येऊ शकतो. हा अनुभव रतन टाटांमध्ये आवश्यक तो कणखरपणा, खंबीरपणा, दृढनिश्चयीपणा येण्यात, टफनेस येण्यात निश्चितच उपयुक्त ठरला असावा असा तर्क आपण नक्की करू शकतो. विशेषतः 1988 मध्ये टेल्को पुणे कंपनीत झालेला कामगारांचा संप ज्या कठोरपणाने रतन टाटा यांनी हाताळला त्यावरून त्यांची बीजे जमशेदपूर अनुभवात नक्कीच दडलेली असावीत असे मानता येते. ज्या काळात रतन टाटा टिस्को कंपनीत होते त्या काळात त्याची धुरा रुसी मोदींकडे आलेली नव्हती. टिस्कोतील 2 वर्षांच्या शॉप फ्लोअरवरच्या अनुभवानंतर रतन टाटांनी काही प्रकल्पाच्या इंजिनिअरिंग विभागातून कामे केली. ते स्वतः आर्किटेक्ट होतेच, शिवाय हे काम तुलनेत शॉप फ्लोअरवरच्या कामापेक्षा पुष्कळ आरामाचे होते, सुसह्य होते. येथे त्यांचे बॉस तत्कालीन डायरेक्टर इन्चार्ज नानावटी होते. त्यांच्याशी रतन टाटा यांचे चांगले जमे. जमशेदपूरचा 7-8 वर्षाचा एकूण कालखंड रतन टाटांसाठी पुष्कळ धावपळीचा होता, धकाधकीचा होता. स्वतःला जमशेदपूरच्या भारताच्या औद्योगिक परिस्थितीत बसविण्याचा होता. खूप काही शिकण्याचा होता. जमशेदपूरच्या जबाबदाऱ्यानंतर जे.आर.डी. टाटांनी त्यांना 1 वर्षासाठी ऑस्ट्रेलियास पाठवले. ही एका अर्थी रतन टाटांच्या समाधानकारक कामगिरीची उद्योग समूहाचे अध्यक्ष जे.आर.डीने दिलेली पावतीच होती. कारण ऑस्ट्रेलियातील वास्तव्य, वातावरण, काम हे सगळेच अमेरिकेत राहिलेल्या रतन टाटांना अधिक आवडण्यासारखेच होते. ऑस्ट्रेलियातील त्यांची पोस्टिंग 1 वर्षाची होती. त्यानंतर ते भारतात परतले. नेल्को आणि कापडगिरणी टाटा ग्रुपमध्ये काम करायला लागून रतन टाटा यांना 10 वर्ष होत आली होती. ज्याची नवीन शिकण्याची, टिपण्याची, स्वतःला परिस्थितीरूप विकसित करून घेण्याची क्षमता उत्तम असते अशा व्यक्तींसाठी 10 वर्षांचा कालावधी पुष्कळ काही शिकवून जातो. त्यानुसार रतन टाटा या 10 वर्षात
व्यावसायिक संदर्भात पुष्कळ अनुभवी आणि प्रगल्भ झालेले होते. हे त्यांच्याशी होत असलेल्या चर्चेतून जे.आर.डी. टाटा यांनाही जाणवत होते. रतन टाटा यांना आपण अधिक आव्हानात्मक आणि त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करता येईल अशी अधिक मोठी जबाबदारी दिली पाहिजे, हेही पारखी जे. टाटा यांच्या लक्षात आले होते. त्या काळी टाटा उद्योग समूहात असणाऱ्या विविध कंपन्यांची स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळणारी अनेक कर्तृत्ववान माणसे होती. त्यांना डायरेक्टर इन्चार्ज म्हणजे प्रभारी संचालक असे म्हटले जाई. त्यानुसार 1971 मध्ये रतन टाटा यांना नेल्को या कंपनीचे प्रभारी संचालक डायरेक्टर इन्चार्ज केले गेले. नेल्को म्हणजे नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड. ही कंपनी तेव्हा रेडिओ संच तयार करीत असे. त्या काळी रेडिओ संचच्या क्षेत्रात नेल्को हे नाव बऱ्यापैकी प्रतिष्ठित समजले जाई. मात्र कंपनीची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट झालेली होती. रतन टाटा हे मुळात शिक्षणाने आर्किटेक्ट, नंतरची 10 वर्षे जमशेदपुरात पोलाद उद्योग आणि धातू उद्योगात काढलेली. त्यांच्यासाठी रेडिओ संच बनविण्याचा उद्योग सर्वथा नवका होता. त्यात पुन्हा कंपनीच्या आर्थिक बाजूची गुंतागुंतही अशी काही होती की ती भल्याभल्यांना उमजणे कठीण होते. बाजारपेठेत नेल्कोचे नाव प्रतिष्ठित गणले जाई, पण बाजारपेठेतील त्यांचा वाटा जेमतेम 2% एवढाच होता. दिवसेंदिवस अधिक वेगवान, चपळ, चलाक पद्धतीने काम करणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या रेडिओ संचांची जुळणी करून कमी किमतीत बाजारात खपविण्यात यशस्वी होत होत्या. त्यासाठी सुट्या भागांची चोरटी आयात करणे, स्वस्त माल वापरणे वगैरे अनेक क्लुप्त्यांचा वापर करून किमती कमी ठेवल्या होत्या. त्या तुलनेत टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली नेल्को कंपनी अशी कोणत्याच प्रकारची लबाडी करू शकत नव्हती. कंपनीच्या तत्वात ते कदापिही बसले नसते. सचोटी आणि व्यवहारातील पारदर्शकता यांचा बळी देऊन धंदा वाढविणे टाटा उद्योग समूहाच्या तत्वज्ञानात बसणारेच नव्हते. ग्रामीण बाजारपेठ अशावेळी नेल्कोची स्थिती सुधारण्याचे आव्हान रतन टाटांपुढे होते. गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर तेव्हा नेल्को डिव्हिडंड अर्थात लाभांशही देऊ शकत नव्हती, कारण मुळात कंपनीलाच काही नफा होत नव्हता. त्यामुळे गुंतवणूकदार कंपनीवर नाराज होते. टाटा या नावाच्या भव्यतेला, विश्वासार्हतेला नेल्कोची कामगिरी शोभणारी नव्हती. परंतु हे आव्हानही रतन टाटा यांनी स्वीकारले. तो जमाना रेडिओ संचासाठी खूप अनुकूल होता. त्या क्षेत्रातील तंत्रज्ञानही प्रगत झाले होते. वापरायला सोप्या, आकाराने छोट्या, अटूपशीर अशा ट्रान्झिस्टर रेडिओ संचाचा जमाना सुरू झालेला होता. दिवाणखान्याची बरीच जागा वापरणाऱ्या मोठ्या आकाराचे रेडिओ संच मागे पडत होते. काळाशी सुसंगत नाविन्यपूर्ण बदल स्वतःसोबत खांद्याला अडकवून नेता येतील अशा ट्रान्झिस्टर संचांना मागणी वाढत होती. तेव्हा रतन टाटांनी अशा प्रकारची टेक्नॉलॉजी अर्थात ट्रान्झिस्टर तंत्रज्ञान नेल्कोने आणले पाहिजे असा कंपनीच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला. एकतर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी मला आवश्यक ते भांडवली बळ द्या, गुंतवणूक करा किंवा या धंद्यातून माघार घ्या, कारण येत्या काळात मोठ्या आकाराचे संच कोणी घेणार नाही ही गोष्ट स्पष्ट होती. किंवा मग इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अन्य प्रगत उत्पादनांकडे वळा असा त्यांचा व्यवस्थापनाकडे आग्रह होता. टाटा उद्योग समूहातील विविध कंपन्यांबाबतचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न वा विषय टाटा सन्स कंपनीच्या बैठकीत चर्चिले जात. टाटा सन्स ही कंपनी एका अर्थी सर्व टाटा कंपन्यांसाठीची जणू एक थिंक टँक म्हणजे विचारवंतांचे दिग्दर्शन कार्य करणाऱ्यांचा एक संच होता. कोणत्या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करायची, कोणत्या क्षेत्रात उडी मारायची, कुठून काढता पाय घ्यायचा वगैरे अत्यंत कळीचे मुद्दे टाटा सन्समध्ये ऐरणीवर घेतले जात. त्यावर वरिष्ठांमध्ये भरपूर चर्चा होई, ब्रेन स्टॉर्मिंग होई, मतभेद, मतभिन्नता प्रत्येक प्रश्नाबाबत असे. अशावेळी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अध्यक्ष अर्थात जे.आर.डी. टाटा यांचा शब्द शेवटचा असे आणि ते जे सुचवतील त्याप्रमाणे कार्य चालले. नाना पालखीवाला, ऋषी मोदी, सुमंत मुळगावकर, जे इराणी अशी अनेक दिग्गज माणसं तेव्हा टाटा उद्योग समूहाच्या विभिन्न बड्या कंपन्यांच्या प्रमुखपदी होती. हे सगळेच लोक केवळ उत्तम व्यवस्थापक नव्हते, तर दूरदृष्टी, नियोजन, नेतृत्व असे अनेक गुणही त्यांच्यात होते. सगळेच जण रतन टाटा यांना वयाने, अनुभवाने ज्येष्ठ होते. नेल्कोचे काही खरे नाही. रतन टाटांना ही कंपनी हाताळता येणार नाही. नेल्कोला होत असलेल्या प्रचंड तोट्याबद्दल रतन टाटा जबाबदार आहेत असा या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सूर लावला होता. रतन टाटांच्या बाजूने कोणी नव्हते. कंपनी तोट्यात होती ही वस्तुस्थितीच होती. मात्र अध्यक्ष जे.आर.डी. टाटा यांनी रतन टाटांच्या नेल्कोबाबतच्या विकास योजनेस पाठिंबा दिला. अनेक ज्येष्ठांचा विरोध असूनही नेल्कोबाबत रतन टाटा यांनी जी योजना आखली होती तिची राबवणूक करायला गो अहेड दिले. अट फक्त एकच होती की योजनेप्रमाणे दिलेल्या कालमर्यादेत नेल्कोने नफा मिळविला पाहिजे, गुंतवणूकदारांना लाभांश दिला पाहिजे. नेल्को जे.आर.डी. यांच्या या गो अहेडमुळे रतन टाटांच्या अंगी उत्साह संचारला. त्यांनी आव्हान स्वीकारले. 1971 मध्ये जेव्हा रतन टाटांनी नेल्कोची सूत्रे स्वीकारली तेव्हा कंपनीची विक्री जेमतेम 3 कोटी रुपयांपर्यंतच होती. टाटा उद्योग समूहाच्या एकूण व्यवहाराच्या तुलनेत हे 3 कोटी निव्वळच चणे फुटण्यासारखे होते. या 3 कोटी रुपयांवरून रतन टाटांनी आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर 20 वर्षात कंपनीची उलाढाल 200 कोटींच्या घरात नेऊन ठेवली.
तोट्याच्या गाळातून कंपनीस बाहेर काढले आणि संधी दिल्यास आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर आपणही आव्हानात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकतो हे सिद्ध करून दाखवले. नेल्को या टर्न अराउंड अर्थात अपयशातून यशाकडील वाटचालीने रतन टाटा यांचे महत्त्व टाटा उद्योग समूहाच्या वरिष्ठ ज्येष्ठ प्रमुख व्यवस्थापकीय मंडळींमध्ये वाढले. त्याने रतन टाटांचा आत्मविश्वासही दुणावला. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अर्थात रेडिओ संच, टीव्ही संच व अन्य ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे इत्यादी क्षेत्रांचा अनुभव नसतानाही रतन टाटांनी नेल्कोची उलाढाल वाढविली. त्यासाठी त्यांनी अनेक स्तरावर प्रयत्न केले, तंत्रज्ञान सुधारले, प्रगत तंत्रज्ञानाची कास धरली, उत्पादन क्षमता वाढविली, रिजेक्शन अर्थात हलक्या गुणवत्तेमुळे उत्पादन बाद होण्याचे प्रमाण घटविले. त्याचबरोबर पूर्वी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या विक्रीचा भर आणि वितरकांचे जाळे जे प्रामुख्याने बड्या शहरांपुरतेच मर्यादित होते त्याचा रतन टाटांनी आपल्या नेल्कोच्या संदर्भात खूप विस्तार केला. कारण ग्रामीण बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपले जाळे थेट ग्रामीण भागांपर्यंत गेले पाहिजे हे त्यांनी ओळखले आणि थेट जिल्हा स्तरावर आपले डीलर्स नेमले. अशा अनेक डीलर्सना त्यांनी भेटी दिल्या, त्यांच्याशी चांगले वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध निर्माण केले. पूर्वी नेल्कोचे प्रमुख वितरक हे प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद, जालना, मुंबई येथील व्यापारी दुकानदार असत. परंतु धंदा वाढविण्यासाठी अशा मोजक्या वितरकांवर अवलंबून राहणे शक्य नाही हे रतन टाटा यांना जाणवले. त्यांनी गावोगावच्या विविध कुशल दुकानदारांना नेल्को उत्पादनाची विक्री एजन्सी दिली. त्यातून धंद्यांचा विस्तार वाढला, कंपनी नफ्यात आली. मी आयुष्यात टाटा उद्योग समूहाच्या अनेक कंपन्यांतून कामे केली, परंतु सर्वात जास्त मला शिकायला आणि करायला मिळाले ते मात्र नेल्कोमध्ये. अत्यंत स्पर्धात्मक होत जाणाऱ्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आपल्याला किती दक्ष आणि चपळ राहणे गरजेचे आहे तेही मी नेल्कोमुळेच शिकलो, असे रतन टाटा नेल्कोतील आपल्या दिवसांबद्दल आजही अत्यंत भावुकपणे उद्गारतात. परंतु दुर्दैवाने 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली. सारा देश जणू एक मोठे कारागृह बनला. या आणीबाणीचा भारतीय उद्योगधंद्यावर भांडवल, गुंतवणूक, आर्थिक व्यवहार, उलाढाल यांच्यावर प्रतिकूल परिणाम झाला. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विक्री घटली. एकूणच अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आले. तशातच नेल्को कारखान्यातही कामगार संघटनांनी संप केला. नेल्कोचा अनुभव रतन टाटा यांच्यासाठी अनेक दृष्टींनी उद्बोधक ठरला. जे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र त्यांना माहीत नव्हते त्यांची त्यांना सखोल माहिती झाली. हे क्षेत्र येत्या काळात सर्वात वेगवान वाढणारे आहे हेही त्यांनी ओळखले होते. त्याचप्रमाणे टाटा उद्योग समूह ज्यामध्ये एकापेक्षा एक दिग्गज काम करतायत त्यांच्यासोबत काम करणे कसे आव्हानात्मक असते तेही त्यांना एव्हाना पुरते कळून चुकले होते. कुठल्याही बड्या उद्योग समूहामध्ये जिथे उत्तमोत्तम ज्येष्ठ लोक असतात आणि जिथे एकत्रित चर्चेद्वारे, विचारमंथनाद्वारे लोकशाही पद्धतीने महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रथा असते अशा ठिकाणी तुमचा निर्णय, तुमचा विचार वा मुद्दा कितीही प्रभावी असला तरी तो तुम्हाला समर्थपणे सर्व वरिष्ठांना, ज्येष्ठांना सखोल पटवून देणे गरजेचे असते. सर्वांचा पाठिंबा मिळविणे गरजेचे असते. एकट्याच्या मर्जीवर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. ही टाटा उद्योग समूहाची कार्यपद्धती रतन टाटांना अनुभवायला मिळाली, शिकायला मिळाली. अशा पद्धतीत गट तट, वैयक्तिक रागलोभ, पूर्वग्रह, अहंकार, ज्येष्ठ कनिष्ठ भाव, आतला बाहेरचा भाव अशा कितीतरी गोष्टींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव चालू असतो. संघर्ष, टकराव चालू असतो. केवळ विचाराधीन असलेल्या विषयांच्या गुणवत्तेच्याच आधारे निर्णय घेतात असे नाही. इंटरपर्सनल स्वरूपाचे अनेक पदर त्याला असतात. तेही रतन टाटा यांच्या लक्षात आले. अंतर्गत विविध प्रवाह, विचारप्रणाली यांचाही प्रवाह असतो हेही लक्षात आले. तेव्हा एखाद्या प्रचंड मोठ्या उद्योग समूहाच्या वरच्या वर्तुळात काम करणे हे सोपे नसते. भलेही तुम्ही स्वतः टाटा असलात तरी याचीही अनुभूती रतन टाटांना मिळाली. कापड उद्योग विभागाची धुरा स्वीकारल्यानंतर ही अनुभूती त्यांना पुन्हा एकदा घ्यावी लागली. एम्प्रेस मिल्स टाटा उद्योग समूहास अनेक उद्योगधंदे, कारखानदार या संदर्भात पायोनियर अर्थात शुभारंभ करणारी कंपनी मानली जाते. प्रतिकूल परिस्थिती, परकीय राजसत्ता, तंत्रकुशल मनुष्यबळाचा अभाव, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, संदेशवहनाच्या तोकड्या सोयी, यंत्रसामुग्रीचा अभाव अशा कितीतरी अडीअडचणींना तोंड देत सर जमशेदजी टाटा यांनी पोलाद उद्योगाची मुहूर्तमेढ देशात रोवली. त्यामुळे अनेक पूरक उद्योगधंदेही सुरू झाले. देशात कापड उद्योगांचा पाया घालण्याचेही श्रेय टाटांनाच जाते. मध्य भारतात नागपूर येथे त्यांनी एम्प्रेस मिल्स ही पहिली कापड गिरणी सुरू केली. कापड वा वस्त्र उद्योगाचा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल म्हणजे कापूस. तो विदर्भात मुबलक पिके. या कापसापासून सरकी वेगळी करणे या कामाच्या जिनिंग फॅक्टरी विदर्भात अनेक ठिकाणी होत्या. त्या सरकीपासून सूत तयार करणे व त्यापासून कापड बनविणे या क्रिया करणारी कापड गिरणी टाटांनी नागपुरात सुरू केली. ती एम्प्रेस कापड गिरणी 1977च्या सुमारास रतन टाटा यांच्याकडे आली. तेव्हा ही गिरणी गंभीररीत्या आजारी पडलेली होती. गिरणीची यंत्रसामुग्री आणि उत्पादन पद्धती खूप जुनी झाली होती. गिरणी स्थापन झाल्यानंतरच्या अनेक दशकांमध्ये कापड उद्योगाचे यंत्रतंत्र झपाट्याने बदलत गेले होते. तो बदल का कोण जाणे, पण एम्प्रेस मिलने आपल्यामध्ये केला नाही. परिणामी ती आजारी पडली. 1977 मध्ये ती रतन टाटांकडे आली. या गिरणीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. जुनी यंत्रसामुग्री बदलणे गरजेचे आहे.
तसेच जुन्या मनुष्यबळावर ते अवलंबून असलेले तंत्रज्ञान बदलून स्वयंचलित तंत्राची कास धरणे जरुरीचे आहे, हे रतन टाटांच्या लक्षात आले. अनावश्यक मनुष्यबळ कमी करणे ही देखील काळाची गरज होती. त्याच दरम्यान भारतीय वस्त्रोद्योगाच्या क्षितिजावर अंबानी, नुस्ली वाडिया, बॉम्बे डाईंग, मफतलाल अशी अनेक नावे चमकत होती. नुस्ली वाडिया हे तर टाटांचे नातेवाईकही आहेत. या सर्व मंडळींचे वस्त्रोद्योग प्रामुख्याने मुंबई, अहमदाबाद येत होते. ते सर्व अत्याधुनिक होते. त्यांच्या गिरण्यांतून अधिक तलम आणि उच्च दर्जाचा माल तयार होत असे. एम्प्रेस मिल प्रामुख्याने सुती आणि मध्यम लांबीच्या सुतापासूनचे कापड बनवित असे. ते फारसे तलम, आकर्षक वा उच्च दर्जाचे नसे. ते प्रामुख्याने जाडे भरडे आणि जनसामान्यांसाठीचे असे. एम्प्रेस मिल्स बाबतची ही सगळी परिस्थिती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहातील ज्येष्ठांच्या बैठकीत मांडली, समजावून सांगितली. याही वेळी रतन टाटा यांना कंपनीतील अनेक वरिष्ठ लोकांचा कडवा विरोध झाला, विशेषतः नाना पालखीवाला यांचा. जे युनिट नफा मिळवित नाही, सातत्याने दीर्घकाळ आजारी आहे, त्याच्यासाठी अन्य टाटा कंपनीतील पैसा वळवावा, त्या एम्प्रेस मिलच्या आधुनिकीकरणासाठी वापरावा, याला त्यांचा विरोध होता. सविस्तर चर्चेअर्थी रतन टाटा यांच्या आग्रहाखातर एम्प्रेस मिलच्या आधुनिकीकरणासाठी काही निधी देण्याचे टाटाच्या उच्च वरिष्ठ मंडळाने मान्य केले. रतन टाटांनी त्यानुसार एम्प्रेस मिल्समध्ये यंत्रतंत्रात आधुनिकीकरण केले. गिरणी तोट्यातून बाहेर काढण्यापर्यंत त्यांनी काम केले. मात्र ते त्यासाठी फारच खर्च करीत आहेत, ही ओरड दरम्यान चालू होतीच. आजारी एम्प्रेस मिलची स्थिती रतन टाटांच्या प्रामुख्याने सुधारते आहे, हे लक्षात आल्याने जे.आर.डी. टाटा यांनी त्यांच्या साम्राज्यातील आणखी एक आजारी कापड गिरणी सेंट्रल इंडिया मिल जी आजारी होती, तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ती रतन टाटांकडे सोपविली.